नमस्कार. आज आपण मकर संक्रांती विशेष तिळाची कुरकुरीत चिक्की कशी तयार करायची हे पाहणार आहोत. तसं पाहायला गेलं तर चिक्की बनवायला अगदी सोपी आहे. फक्त 10 ते 15 मिनिटातच तयार होते. पण बऱ्याच वेळा काय होतं, चिक्की ना अगदी चिवट स्वरूपाची बनते. म्हणजे खाताना ना चिकट लागतं, दाताला चिकटते, कडक स्वरूपाची बनते, अजिबात कुरकुरीत तयार होत नाही. तर असं होऊ नये ह्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक-सारीक टिप्स दिलेल्या आहेत. आता चिक्की तयार करायची म्हटल्यावरती गुळाचा पाक तयार करावा लागतो आणि हा गुळाचा पाक कसा तयार करायचा, तयार झाला आहे की नाही, हे कसं ओळखायचं, हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहू शकता, आपल्या चिक्कीच्या ना अख्ख्याच्या अख्ख्या वड्या निघालेल्या आहेत. व्हिडिओवरूनच समजलं असेल चिक्की अगदी परफेक्ट स्वरूपाची तयार झालेली आहे. मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे. अजिबात कडक स्वरूपाची तयार झालेली नाही. आता ही चिक्की ना तुम्ही महिनाभर हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. अजिबात खराब वगैरे होणार नाही. आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत. तीळ खाल्लेले आपल्या शरीराला खरंच खूप चांगले असतात. त्यामुळे भरपूर सारे तीळ घालून ही तिळाची चिक्की जरूर करून पहा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. तिळाची कुरकुरीत चिक्की तयार करण्यासाठी सर्वात आधी तीळ भाजून घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी 1 वाटी गावरान बिना पॉलिशचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे असे तीळ नसतील तर पॉलिशचे तीळ वापरले तरीसुद्धा चालेल. पण गावरान तीळ वापरले ना की चिक्की अजूनच चविष्ट तयार होते. आता अगदी कमी आचेवरती सतत हलवत साधारणतः एक 3 ते 4 मिनटं आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, मोठ्या गॅसवरती भाजायचे नाही आणि जास्त करपट किंवा काळपट रंगावरती भाजायचे नाहीत. नाहीतर काय होतं, जास्त तीळ भाजल्यामुळे कडवट लागू शकतात. तिळाची चिक्की जी आहे ती चवीला चांगली लागणार नाही. हे पहा, अगदी 3-4 मिनिटांमध्ये सतत हलवत मी तीळ मस्त असे भाजून घेतलेले आहेत. ती जेव्हा चांगले भाजले जातात ना तेव्हा ते असे तडतड उडायला लागतात आणि आवाजही येतो. आता हे भाजून घेतलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. तोपर्यंत आपण लगेचच गुळाचा पाक तयार करून घेऊयात. ज्या वाटीने मी तीळ मोजून घेतले, अगदी सेम त्याच वाटीने मोजून आपल्याला ह्या ठिकाणी 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. तर सर्वात आधी 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि हा घेतलेला 1 वाटी गूळ देखील घालून घेऊयात. आता आपल्याला ह्या ठिकाणी ना गुळाचा कडक पाक तयार करायचा आहे. गोळीबंद कडक पाक तयार करायचा. आता तो पाक कसा तयार करायचा, कसा ओळखायचा, हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. पाक तयार करताना पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. चला तर आता मध्यम आचेवरती हा घातलेला संपूर्ण गुण आपण वितळून घेऊयात. 1 वाटी तिळासाठी अगदी सेम त्याच वाटीने मोजून 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे पहा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच घातलेला संपूर्ण 1 वाटी गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. गुळाचे खडे वगैरे अजिबात शिल्लक राहिलेले नाही. आता इथून पुढे गॅसची फ्लेम मध्यम ते मंद आचेवरती ठेवायची आहे आणि आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हळूहळू ना आपल्या ह्या पाकाला म्हणजे वितळलेल्या गुळाला ना मस्त असा फेस यायला सुरुवात झालेली आहे. चला तर मध्यम आचेवरती आता हा वितळलेला गुळ आपण शिजवून घेऊया. एक साधारणतः अर्धा मिनटं झालेला आहे. गूळ वितळल्यानंतर मी पाक शिजवून घेत होते. आता आपण पाक चेक करतोय तयार झाला आहे की नाही. एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं, 1-2 थेंब पाकाचे घातले. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाकाची गोळी तयार झालेली आहे, पण ना अगदी चिकट स्वरूपाची आहे. म्हणजे दोन्ही बोटांमध्ये ताणल्यानंतर अगदी चिवट स्वरूपाची ही गोळी तयार झालेली आहे आणि ना बोटांना चिटकत देखील आहे. तर असं आपल्याला पाक नकोय. अगदी गोळीबंद आणि कडक स्वरूपाचा पाक हवा आहे. त्यामुळे आणखी 2 मिनटं तरी मध्यम ते मंद आचेवरती आपण हा पाक शिजवून घेऊया. आता जसं हा पाक शिजेल ना तसा रंग देखील डार्क होतो आणि खूप सारा फेस यायला देखील सुरुवात होते. गूळ वितळल्यापासून साधारणतः मध्यम आचेवरती 2 मिनटं झालेली आहे. मी हा गुळाचा पाक शिजवून घेत आहे. तुम्ही आता ह्या ठिकाणी पाहू शकता, आधीपेक्षा ना पाकाला खूप सारा फेस आलेला आहे. रंग देखील आणखी डार्क झालेला आहे. आता आपण पुन्हा चेक करून पाहूयात. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाकाची ना मस्त अशी गोळी तयार झालेली आहे. तयार झालेली गोळी जी आहे ना ती कडक स्वरूपाची आहे आणि ना अजिबात बोटांना कुठेही चिटकत नाही आहे.
अशी ती गोळी आपण वाटीमध्ये टाकल्यानंतर टणकण असा आवाज येत आहे. जेव्हा असा आवाज आला ना तेव्हा समजावं आपला पाक जो आहे ना तो चिक्कीसाठी अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा जास्तीचा कडक तयार करायचा नाही, नाहीतर काय होईल, चिक्की जी आहे ना ती अगदीच कडक स्वरूपाची तयार होईल आणि ना खाताना कधी कधी अशी चिकटल्यासारखी सुद्धा वाटते. जर तुम्ही एकदम कमी पाक तयार केला ना, म्हणजे व्यवस्थित पाक शिजवला नाही, गोळीबंद पाक तयार केला नाही ना, तरीसुद्धा चिक्की अशी खाताना चिवट चिवट स्वरूपाची लागते. आता असा पाक परफेक्ट तयार झाला, लगेच गॅस बंद करायचा. गॅस यापुढे कुठेही चालू करायचा नाही. भाजलेले संपूर्ण 1 वाटी तीळ जे आहे ते ह्या स्टेजला ह्या पाकामध्ये घालायचे आहेत आणि फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे. इथून पुढे आपल्याला हात पटापट चालवायचा आहे. लक्षात ठेवा, गॅस कुठेही चालू करायचा नाही, गॅस बंदच ठेवायचा आहे. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, आपला जो पाक जो आहे तो तिळाने पूर्णपणे शोषून घेतलेला आहे. मस्त असं जे मिश्रण आहे ना मिळून आलेलं आहे. छान असा गोळा तयार झालेला आहे. चिक्कीसाठी अगदी असंच मिश्रण मिळून आलं पाहिजे. आता जास्त वेळ घालवायचं नाही. हे मिश्रण गरम गरम असतानाच मी तूप ग्रीस करून घेतलेल्या पोलपाटावरती काढून घेत आहे. पोलपाटावरती ना तूप आधीच लावून ठेवायचं, म्हणजे कसं घाई वगैरे होत नाही. तुम्ही एखाद्या लाकडी थाळीवरती किंवा लाकडी चॉपर असेल त्याच्यावरती सुद्धा तुम्ही ही चिक्की सेट करून घेऊ शकता. बेलण्याला सुद्धा मी आधीच तूप लावून ठेवलेलं आहे. हे पहा, संपूर्ण चिक्कीचं मिश्रण मी घालून घेतलेलं आहे पोलपाटावरती आणि आता बेलण्याने छान असं हे लाटून घ्यायचं आहे. चिक्की ना थोडीशी पातळच ठेवायची आहे, जास्तीची जाड ठेवायची नाही. तुम्हाला जास्त पातळ आवडत नसेल तर मध्यम स्वरूपाची ठेवू शकता. आता पोलपाटाची साईज एकदम परफेक्ट आहे, मिश्रण देखील अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे ना चिक्की अगदी छान, जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही, मध्यम अशी तयार होणार आहे. हे पहा, अशा प्रकारे बेलण्याने मी चिक्की छान अशी लाटून घेतलेली आहे. बेलण्याला सुद्धा तूप लावल्यामुळे अजिबात मिश्रण कुठेही चिक्कीचं बेलण्याला सुद्धा चिकटलेलं नाही. अगदी छान अशी लाटून पातळ तयार झालेली आहे. आणि आता हे जे सर्व कृती आहे ना, हे मिश्रण गरम गरम असतानाच करायचं. थंड झालं ना तर तुमची चिक्की अजिबात लाटली जाणार नाही किंवा त्याला आकारही धरणार नाही. हे पहा, अशा प्रकारे मस्त अशी पातळ चिक्की लाटून घेतलेली आहे. रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. मस्त चिक्की अशी, बाहेरची चिक्की कशी अशी चमकत असते तशी चकाकीसुद्धा आलेली आहे आपल्या चिक्कीला. आता ना ही चिक्की साधारणतः फक्त 1 मिनिटासाठी अशीच ठेवूयात आणि लगेचच आपण याला कट मारून घेऊयात. कारण मिश्रण म्हणजे चिक्की गरम गरम असतानाच ह्याला कट मारायचे आहेत, नाही थंड झाली ना मग कडक होते, मग त्याला व्यवस्थित कापता येत नाही, कट मारून घेता येत नाही. हे पहा, एक साधारणतः अर्धा मिनिट झाला, लगेचच मी कटरच्या मदतीने चिक्की कट करून घेणार आहे. आता तुम्हाला कोणत्या शेपमध्ये चिक्की कट करायची आहे, डायमंड शेपमध्ये, चौकोन शेपमध्ये, त्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता. मी या ठिकाणी चौकोन शेपमध्ये मध्यम आकाराचे चिक्कीचे पीस कट करून घेत आहे. हे पहा, चिक्की कट करताना तुम्हाला समजत असेल मस्त अशी कट होत आहे, अजिबात कुठेही चिटकत वगैरे नाही आहे. परफेक्ट मध्यम आकाराचे मी चिक्कीच्या वड्या ह्या कट करून घेतलेल्या आहेत. आता अजिबात लगेच काढायचे नाही, साधारणतः अर्धा ते 1 तास पंख्याखाली पूर्णपणे थंड होऊन द्यायचं. त्यानंतर आपण चिक्की डिमोल्ड करणार आहे. चला तर आता हे पूर्णपणे आपण चिक्की थंड करून घेऊयात. या ठिकाणी साधारणतः अर्धा ते 1 तास झालेला आहे. पंख्याखाली चिक्की मी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे. आता आपण डिमोल्ड करणार आहे. आता कडेची जी चिक्की आहे ना ती आपण आधी काढून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे मस्त असे चिक्कीचे तुकडे होत आहेत. छान अशी चिक्की अख्खीची अख्खी निघालेली आहे. कडेचा असा पोर्शन काढून घेतला ना की कलथ्याच्या मदतीने चिक्की अशी खालून वरती उचलायची आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे, म्हणजे कशी चिक्कीच्या ना अख्ख्याच्या अख्ख्या पट्ट्या निघतात आणि चिक्की डिमोल्ड करायला सोपी पडते. हे पहा, अजिबात चिक्की तुटलेली नाही, अजिबात कुठेही पोलपाटाला चिटकलेली नाही. अख्ख्याच्या अख्ख्या चिक्कीच्या वड्या निघालेल्या आहेत. मस्तच तुम्हाला व्हिडिओवरून समजत असेल चिक्की किती परफेक्ट अशी तयार झालेली आहे. अजिबात चिवट झालेली नाही, जास्तच सुद्धा एकदम कडक झालेली नाही, मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे. आता हे पहा, चिक्कीचे मी तुकडे करून घेत आहे. चला तर ह्याच पद्धतीने सर्व जी चिक्की आहे ना ती आपण डिमोल्ड करून घेणार आहोत आणि प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. अगदी बाहेर जशी चिक्की भेटते ना त्यापेक्षा मी म्हणेन एकदम हेल्दी अशी चिक्की घरच्या घरी अगदी 10 ते 15 मिनटामध्ये आपण बनवून घेऊ शकतो. फक्त ती सेट व्हायला अर्धा ते 1 तास लागतो, फक्त बनवायला 10-15 मिनटच लागतात, जास्तीचा वेळ अजिबात लागत नाही. चिक्की ना मस्त अशी तयार झालेली आहे. महिनाभर हवाबंद डब्यामध्ये छान टिकते, पण एवढी चिक्की संपवायला 1 दिवसच पुरेसा आहे. इतकी छान अशी तयार झालेली आहे. आता मकर संक्रांत आलेली आहे, थंडीचे दिवस चालू आहे.
तीळ खाल्लेले आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आणि पौष्टिक आहे. त्यामुळे भरपूर सारे तीळ घालून ही तिळाची चिक्की जरूर करून पहा. अजिबात चिवट होणार नाही, एकदम मस्त अशी कुरकुरीत तयार होणार आहे. तुम्हाला मी चिक्की तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, चिक्की तोडल्यानंतर तुम्हाला समजलं असेल अजिबात माझ्या हाताला कुठे चिवटपणा जाणवत नाही आहे, चिकट जाणवत नाही आहे. मस्त अशी चिक्की कुरकुरीत तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. चिक्की कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.